जनसत्ता एक्सप्रेस न्यूजमध्ये सरचे स्वागत आहे. आज आपण कनेरमध्ये आहोत. कनेर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराचा शुभारंभ थोड्या वेळात संपन्न होतोय. या ठिकाणी काही ग्रामस्थ आहेत, पदाधिकारी आहेत, यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ. संभाजी माने या ठिकाणी संभाजी माने साहेब, तुम्ही काय सांगाल? एकंदरीत वातावरण कसं आता इथं भाजपचं? वातावरण असं आहे की रामभाऊ सातपुते यांनी आमच्या कनेर गावासाठी 16 कोटी रुपये निधी दिला आहे आणि जवळजवळ रेड बहाम कनेर ह्या गावातनं आमच्या वातावरण एकदम चांगलं आहे. काय वाटतं तुम्हाला? विरोधकांनी आता प्रचार पण चालू केला आहे की आम्ही पण कामं करू, आमच्या सोबत पण सत्तेतले 2 पक्ष आहेत. विरोधकांची आता तुम्ही जनता बघतायच कामं किती झाल्यात किती नाही. आता आपलं चालू आमदार बघताय यांचा निधी किती कनेरला आला किती नाही, सगळ्याच गोष्टी सगळ्या जनतेला माहीत आहेत ना. एकंदरीत मोहिते पाटील असतील किंवा उत्तमराव जानकर साहेब असतील, यांनी या कनेर गावासाठी काय कामं केलीत का? आमच्या काय असं निदर्शनात दिसत नाहीत. आता ह्या 5 वर्षात तर काही कामं झाली त्यांनी केले सगळे पुढारी एका जागेवर आणायचं काम केले मोहिते पाटलांनी. एकंदरीत तुम्हाला काय वाटतं? आता मोहिते पाटील आणि जानकर साहेबांनी या कनेर गावामध्ये एकंदरीत काम केलंय का, किंवा काय वाटतं कामाचं? नाही, त्याने काम कनेरमध्ये मोहिते पाटील आणि जानकर साहेबाच्या माणसाने काम एकच केलंय की दर 5 वर्षाला आम्ही जो कळस उभारला आहे त्याचं पूजन कीर्तन करायचं एक कार्यक्रम, त्यांनी कीर्तनाचा आणि भजनाचा एक कार्यक्रम चांगला केला आहे गावामध्ये. आणि दुसरा कार्यक्रम, जी जुनी माणसं घरी बसली होती की तरुणाला आम्ही संधी देतो, ते तरुणाला घरी दाबायचं, ते सगळी माणसं उठवून त्यांनी स्टेजवर आली. ती एवढं 2 कामं मोहिते पाटलाची आणि चेअरमनच्या माणसांनी केले. ती विकासाच्या मुद्द्यावर बोलायचं म्हटलं तर रामभाऊ सातपुते यांच्या माध्यमातून विकास झालाय का या गावामध्ये? विकास झाला आहे हे त्यांना बी माहिती आहे, ह्यांना बी माहिती आहे. फक्त समोर कोण बोलत नाही की राम सातपुतेनं जे काम 5 वर्षात केलं आहे हे त्यांच्याच साक्षीनं केलं आहे. पण त्यांना पुढे यायला तर भीती वाटते आहे. आणि म्हणजे काय माणसांना की बाबा तुम्ही जर पुढं आला तरी विरोध पार्टीचं जे हे झालं आहे, आता आमच्याकडे एक बी कार्यकर्ता, मोठा कार्यकर्ता कोण नाही, सामान्य माणसाला आम्ही संधी दिली आहे. जसं संभाजी माने असतील, गणेश पाटील असतील, धनाजी माने, ह्यात सरपंच एवढाच माणूस सरपंच झालेला आहे. बाकी सगळे आम्ही आता नवीन पिढी घडवतोय, आम्ही नव्या पिढीला संधी देतो. गावाला पण माहिती आहे की विधानसभेला सगळं गाव एकीकडं होतं, आमच्याकडे माणूस कोण नव्हतं. पण आम्ही फक्त दुर्दैवाने 39 मतच कमी पडली आणि तीसुद्धा कसर भरायची जबाबदारी ह्या दोघा तिघावर दिली आहे. तुम्हाला निश्चितपणे पुढच्या काळात काय दिसेल, कारण लोकांना आता 5 वर्षामध्ये या राम सातपुतेने या गावासाठी काय केलं, जे जे मागितलं ते राम सातपुतेने दिलं. म्हणजे आज कनेर म्हणजे त्यांचं अगदी माहेरघर झालं आहे. एक पण योजना ज्या 50 वर्षात कधी योजना राबल्या नव्हत्या, विहिरी तर काय जेवढ्या प्रत्येकाचा म्हणजे गट सोडला का दुसऱ्या गटाला विहीर मिळाली. मग आता अजून काय विकास करायला पाहिजे? फक्त त्यांनी एक काम राम सातपुतेनं कनेरमध्ये करायला पाहिजे, केलं नाही. जे विरोधक करतात की त्यांनी भांडणं लावायला पाहिजे, ती भांडणं काय लावत नाही. ती जरी भांडणं लावली ती 2-4 जण घरी जाऊन त्यांचं पाय धरून गाव शांत कसं होईल बघते ती. ओके, तुम्ही काय सांगाल? एकंदरीत आता काय वाटतं तुम्हाला या निवडणुकीकडे कसं पाहता तुम्ही? एकंदरीत आता इथं भाजपच्या प्रचारामध्ये सक्रिय तुम्ही आहात, कसं वातावरण आहे इथं भाजपला? खूप छान वातावरण आहे. वंचित शोषित पीडित सगळ्यांना न्याय द्यायचं काम आरोग्यदूत आमदार आणि विकासरत्न, लोकप्रिय तर आहेतच, पण विकासरत्न आमदार म्हणून रामभाऊ सातपुतेंनी जे गावात आतापर्यंत कामं केली त्या कामाच्या जोरावर सर्वसामान्य जनता, त्यात पुढारी नाही, कोण नाही, काय नाही, तरी सर्वसामान्याच्या जनतेच्या भरोश्यावर ह्या बारीनं आम्ही चांगलं मतदाकी घेऊ, हेच तुम्हाला इथं आश्वासित करू शकतो. तुम्ही या निवडणुकीकडे कसं पाहता? एकंदरीत ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी आहे का? काय वाटतं तुम्हाला? मला जास्त काय बोलायचं नाही बरं का, पण मला एवढं कळतंय की ह्या गावात जातीपातीवर राजकारण केलं जातं आहे. आणि इथे आम्ही अहिल्यादेवीचा पुतळा बसवला होता आणि विरोधकांनी ती पुतळा काढण्यासाठी शासनाची माणसं आणून ती पुतळा काढायला लावला. आणि ह्यांनी जातीपातीचं राजकारण करून अशी माणसं फसवून मतदान माणसं त्यांना करणार नाही. ती माणसं अगदी ती व्यवस्थित ध्यानात घेऊनच मतदान करणार. ओके, हां, आता तुम्ही काय सांगाल? या तुमच्या कनेर गावामध्ये तुमच्या समाजाचं काय मत असणार आहे? कुणाच्या बाजूनं समाज तुमचा? मी विलास रामचंद्र बुधावले, मी नरवीर संघटनेचा अध्यक्ष असून माझ्या समाजाची आत्तापर्यंत भाजपनंच कामं केली. आम्ही फक्त देवाभावाला मानतो आणि जयभावाला मानतो आणि रामभावाला मानतो. कंबळासमोरील मटण दाबून आमचा समाज कमीत कमी 70-80% भाजपच्या पाठीमागं आहे. ओके मामा, तुम्ही काय सांगाल? नाव काय तुमचं? नेंदू ज्ञाना माने. बरं, काय रस्त्याच्या, पाण्याच्या, लाईटीच्या काय अडचणी होत्या तुमच्या? सगळ्याला आमच्या अडचणी सगळ्या दूर केल्यात रामभाऊनं. बरं, आणि आम्ही सगळेजण
धर्माच्या मागं आहे. जेवढे आमचे संघटना आहेत तेवढी सगळी पूर्ण समाज, आमचा समाज सगळा पूर्ण, सगळ्या समाजाची आमची सगळी सेवा केली. धर्म आमचा हालातनं गडी आता मला त्यातनं वर काढायचा आहे. सगळ्यात वयस्कर माणूस आहे आणि कामं रामभाऊने काय केली ती पण विचारा त्यांना काय ना. काय कामं केली ती, काय तुम्हाला काय वाटतं रामभाऊ? सगळं रस्ते केले, सगळं काय बी केलं, काय पाहिजे आपल्याला मागणी काय असेल ती पूर्ण केली त्याने. काय बी विरोधक पण करतील की आता निवडून? कवा करतेले आम्ही आहे तर कवा करत नाही त्यांनी काय नाही बी त्यांच्यापाशी करायला आणि काही केलं बी नाही. फक्त त्यांनी काय वेगळेच कामं केले, त्यांच्या पद्धतीने त्यांनी केले. काय नको ती आमच्या फायद्यासाठी काय नाही केलं. ओके. हां.